आणि कुठली संवेदनशीलता? दादाच्या 3व्या दिवशी तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताय आणि आम्ही संवेदनशीलता पाळायची? आज दादा स्वर्गवासी आहेत. काही लोक म्हणतात की स्वर्गवासी झालेल्या व्यक्तीचे, पण आमची ही वैचारिक लढाई आहे. आम्ही लोकशाही मानणारे कार्यकर्ते आहोत. तर मग त्यांनी काय केलं ह्याचं आम्ही वाचून दाखवू, जनतेसमोर जाऊ. जनतेला पटलं ठीक आहे, नाही पटलं आमची लढाई चालू आहे. त्यामुळे ही निवडणूक आम्ही लढण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगली व्यापक बैठक घेऊ आणि मग आमची भूमिका टाकू. मी निवडणुकांना बाय द्यायचा आणि कुठली अनुकंपा? पण मी उद्या बारामती तालुक्यात जातोय, काही लोकांशी चर्चा करतोय. निवडणूक कुणी लढायची, उमेदवार कोण असेल ते चर्चेतून बाहेर येईल. मुळात मी एक ओबीसी आंदोलक आहे आणि सर्वसामान्य कुटुंबामधला आहे आणि ही निवडणूक भावनिकदृष्ट्या, संवेदनशीलदृष्ट्या किंवा महाराष्ट्रातल्या टोटल समाजमानांच्या दृष्टिकोनातून ही अनुकंपेवर आधारित असलेली ही निवडणूक आहे. पण मी एक ओबीसी आंदोलक आहे, मी लोकशाही मानणारा एक कार्यकर्ता आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका होणं हे लोकशाहीच्या दृष्टीनं खूप चांगली गोष्ट आहे. आणि दुर्दैव एवढं की अनेक संस्था आहेत बारामतीमध्ये, खूप मोठ्या संस्था आहेत. त्या संस्था बाजूला ठेवून ज्या रुग्णालयाला आणि विद्यालयाला, वैद्यकीय महाविद्यालयाला नाव दिलं अहिल्यादेवींचं, तिथं अजितदादांचं नाव देण्याचं GR पारित आहे. GR आम्ही आंदोलन केलं. सुनेत्राताईंना ही गोष्ट माहीत नसेल आणि सुनेत्राताईंना हे आवडणार नाही, एवढ्या मॉरल ग्राउंडवर आम्ही आव्हान केलं, पण साधी प्रतिक्रियासुद्धा आलेली नाही यावरती. आम्हाला पण वेदना आहेत ना. मी मागंही जाहीर केलं आहे की दादांचा अपघाती ज्यावेळी निधन झालं दादांचं, दिवसभर कुठल्याही माणसाला जेवण नाही गेलं. हे महाराष्ट्राचं समाजमन आहे ना. पण तुम्ही 3व्या दिवशी शपथ घेताय. आज जा नातू तुम्ही संसदेमध्ये जाताय. मग आम्ही आंदोलकांनी कसे प्रश्न मांडायचे? निवडणुकीच्या दरम्यान जर आम्ही असे प्रश्न नाही मांडायचे तर कधी मांडायचे? एक आंदोलक म्हणून मी माझी, हे बघा, ते प्रोफेशनल राजकारण करतात. सुप्रियाताई सुळे नेहमी सांगतात की आम्ही प्रोफेशनल राजकारणी आहोत. जर निवडणुका बिनविरोध व्हायला लागल्या तर लोकशाहीचा अर्थ निघून जातो. तेव्हा आम्ही एक आंदोलक म्हणून उपोषण करून, आंदोलनं करून, झगडून, रास्ता रोको करून, अनेक आंदोलनं करून आमच्या प्रश्नाकडे जर सत्ताधारी लक्ष देत नसतील तर मला वाटतं निवडणुका हा एक असा प्रसंग असतो की या निवडणुकांसमोर, जनतेसमोर हे प्रश्न घेऊन जाता येतात. ते प्रश्न हायलाईट होऊ शकतात. त्यामुळे एक आंदोलक म्हणून अतिशय सुस्पष्ट भावनेतून मी या बारामती परिसरामधल्या या कार्यकर्त्यांना मीच निवडणूक का लढावीशी वाटते किंवा त्यांचा का आग्रह आहे याच्याशी एकदा चर्चा करेन आणि मी माझी भूमिका जाहीर करेन. ते प्रोफेशनलिझम जर राजकारणात आणत असतील तर सर्वसामान्य माणसांनी कशाला संवेदनशीलता, अनुकंपा आणि मग आता समाजमन, हे न उलगडलेलं कोड आहे. आम्ही ओबीसींच्या प्रश्नावर भांडत आहोत, भांडत राहणार, सत्ताधाऱ्यांशी झगडत राहणार. अहिल्यादेवी होळकरांचं तुम्ही नाव दिलं आहे, त्या नावाशी छेडछाड, त्यामुळं लोकांच्या मनामध्ये भावना असू शकतात. मित्र ओबीसी आंदोलक आहे. अजितदादा पवारांबरोबर आमचे वैचारिक मतभेद होतेच. आमच्या मागण्या ते मान्य करत नव्हते. आम्ही लढत होतो. आम्ही सत्ताधाऱ्यांबरोबर लढणार. वैयक्तिक दुश्मनी असायचा काही प्रश्न उद्भवत नाही. तर मंडळी, हे आहेत लक्ष्मण हाके. तुम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकता आणि आमच्याकडनं अपेक्षा करता की थांबलं पाहिजे. मंडळी, बारामतीच्या निवडणुकीच्या संदर्भाने लक्ष्मण हाके हे आता आक्रमक झालेले आहेत आणि ते बारामतीची निवडणूक लढवण्याची तयारी देखील करतात. ते म्हणतायत की अनेक आंदोलनं करून आमच्याकडे, आमच्या प्रश्नांकडे सत्ताधारी लक्ष देत नसतील तर मला वाटतं निवडणूक हा एक असा प्रसंग आहे की निवडणुकीला सामोरं गेलंच पाहिजे. आम्ही आमचे प्रश्न घेऊन येतो, ते प्रश्न हायलाईट होऊ शकतात. त्यामुळे एक आंदोलक म्हणून अतिशय सुस्पष्ट भावनेतून मी या बारामती परिसरामधल्या कार्यकर्त्यांना मीच निवडणूक का लढावी असं त्यांना का वाटतं आणि त्यांचा असा आग्रह का आहे हे आता एकदा जाऊन बघणार असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं. आणि हे सगळं बघितल्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करणार असल्याचं देखील यावेळेस लक्ष्मण हाके हे म्हणतात. मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचं नाव तिथल्या एका वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला दिलेलं आहे, तसं न्यूरो सायन्सने बोर्ड लावलेला आहे. पण दुर्दैव एवढं आहे की अनेक संस्था बारामतीमध्ये आहेत, खूप मोठ्या संस्था आहेत. त्या संस्था बाजूला ठेवून रुग्णालयाला आणि विद्यालयाला, वैद्यकीय महाविद्यालयाला नाव दिलं आहे अहिल्यादेवींचं. तिथे अजितदादांचं नाव देण्याचा GR पारित करण्यात आला. GR आम्ही आंदोलन केलं. सुनेत्राताईंना ही गोष्ट माहीत नसेल आणि सुनेत्राताईंना हे आवडणारे नाही. एवढ्या मोराल ग्राउंडवर आम्ही आव्हान केलं, पण साधी प्रतिक्रियासुद्धा आलेली नाही. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये भावना असू शकतात. ओबीसी आंदोलक आहे, मी एक ओबीसी आंदोलक आहे आणि अजितदादा पवारांबरोबर आमचे वैचारिक मतभेद आहेत. आमच्या मागण्या ते मान्य करत नव्हते.
आम्ही लढत होतो, आम्ही सत्ताधाऱ्यांबरोबर लढत होतो. वैयक्तिक दुश्मनी असण्याचा काहीच आमचा प्रश्न नाही आहे. अजितदादा आज स्वर्गवासी आहेत. काही लोक म्हणतात की स्वर्गवासी झालेल्या व्यक्तींचे, परंतु आम्ही आमची वैचारिक लढाई लढतोय असं हाके म्हणतात. आम्ही लोकशाही मानणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे निवडणूक आम्ही लढण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगली व्यापक बैठक घेऊन मग आमची भूमिका ठरवू असं देखील ते म्हणतात. आम्ही निवडणुकांना बाय द्यायचा आणि कुठल्याही अनुकंपा आणि कुठलीही संवेदनशीलता. दादांच्या तिसऱ्या दिवशी तुम्ही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताय आणि आम्ही असंवेदनशीलता पाळायची. आम्हाला व्यथा आहेत, आम्ही त्या मांडू नयेत का, असं यावेळेस लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केलं. मंडळी, बारामती निवडणूक आणि ओबीसी अस्मितेचा लढा या ठिकाणी बघायला मिळतो. लक्ष्मण हाके यांची ही भूमिका सध्या समोर येते. लक्ष्मण हाके बारामती निवडणूक आणि ओबीसी अस्मितेचा लढा लढतात. ते म्हणतात जर ते राजकारण प्रोफेशनलिझम आणत असतील तर सामान्य माणसाने संवेदनशीलता आणि अनुकंपा का जपायची, असा सवाल ते यापुढे उपस्थित करतात. ते म्हणतात उद्या बारामती तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून निवडणूक लढवण्याच्या बाबत अंतिम भूमिका आपण जाहीर करणार असल्याचं ते म्हणतात. अहिल्यादेवींच्या नावाचा त्यांनी अवमान केलाय असं देखील ते म्हणतात. वैद्यकीय महाविद्यालयाचं नाव बदलण्यासाठी काढलेल्या GRला त्यांनी तीव्र असा विरोध केलेला आहे आणि संवेदनशीलतेचा आरोप हा त्यांनी देखील केलेला आहे. निधनाच्या तिसऱ्या दिवशी तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेता आणि आम्हाला संवेदनशीलता आणि असंवेदनशीलता शिकवता असं देखील ते या ठिकाणी म्हणालेले आहेत. तर लक्ष्मण हाके यांनी बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली आक्रमक भूमिका मांडली होती. आता रिक्त झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील त्यांनी ही आक्रमक भूमिका मांडलेली आहे. प्रस्थापित राजकारण्यांच्या प्रोफेशनलिझमवर कडक त्यांनी टीका केली आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा त्यांनी अवमान केलाय, पवारांनी अवमान केलाय आणि ओबीसी आरक्षणाचे प्रश्न या मुद्द्यावर त्यांनी सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिलंय. लवकरच कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते बारामतीमधनं पोटनिवडणूक लढवण्याबाबत अंतिम निर्णय हे जाहीर करणार आहेत. अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा वाद आणि सत्ताधाऱ्यांची भूमिका. मंडळी, बारामतीमधील एका वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलं होतं. मात्र शासनाने एक GR काढून त्या ठिकाणी अजित पवार यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला आणि असा आरोप आता लक्ष्मण हाके यांनी केला. या संदर्भात त्यांनी सुनेत्रा पवार यांना नैतिक आवाहन केलं होतं, परंतु त्यांच्याकडनं कोणतीही प्रतिक्रिया आली नाही असं त्यांनी यावेळेस सांगितलं. पिढ्यानपिढ्या मतदान करूनही आमच्या भावनांशी खेळलं जात असल्याची भावना त्यांनी यावेळेस व्यक्त केली आहे. प्रोफेशनलिझम आणि राजकारण आणि त्याच्या विरोधात संवेदनशीलता असा सगळा मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. राजकारणात प्रोफेशनलिझम आणण्याच्या नावाखाली संवेदनशीलता हरवत चालल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केलेली आहे. एखाद्या कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं हे महाराष्ट्राच्या समाजमनाला न पटत असल्याचं त्यांनी या ठिकाणी नमूद केलं. जर नेते प्रोफेशनलिझम करत असतील, प्रोफेशनल वागत असतील, तर सामान्य जनतेने आणि आंदोलकांनी संवेदनशीलता का पाळावी असा सवाल त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला. निवडणुकीचा मुख्य अजेंडा हा ओबीसींचे प्रश्न आणि पंचायती राजमधील गेलेले आरक्षण हा असणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ओबीसींच्या जागांवर नेमके किती मूळ ओबीसी निवडून आलेत असा देखील त्यांनी प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आणि किती ठिकाणी इतर समाजाचे लोक निवडून आले त्याचं ऑडिट ते जनतेसमोर मांडणार असल्याचं यावेळी स्पष्ट केलं. शरद पवारांनी मूळ ओबीसींना तिकीट देण्याचं आश्वासन हे दिलं होतं, त्याचं काय झालं असा देखील प्रश्न त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. तर मंडळी, उद्या बारामती तालुक्यात जाऊन स्थानिक कार्यकर्त्यांशी आपण चर्चा करणार असल्याचं यावेळेस लक्ष्मण हाके म्हणालेले आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार कोण असेल याचा अंतिम निर्णय चर्चेनंतर जाहीर करणार असं देखील ते या ठिकाणी म्हणतात. तर अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा GR आणि या GRच्या विरोधात आंदोलनाची पुढील दिशा देखील आपण ठरवणार असं लक्ष्मण हाके यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. लक्ष्मण हाके यांची भूमिका ही केवळ एका जागेसाठीची निवडणूक नसून ती प्रस्थापित राजकीय घराण्यांच्या कार्यपद्धतीला दिलेले वैचारिक आव्हान आहे. ओबीसी अस्मिता आणि संघटनात्मक हक्क या जोरावर ते बारामतीमध्ये तिसरा पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करत असल्याचं या ठिकाणी स्पष्ट होतं. मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं? लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक जिंकू शकतील का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.